सगळं सांगितलं, पण आईची सेवा कोण करेल? आईच्या सेवेमध्ये पत्नी आहे आणि म्हणून ती पत्नी इथे येऊ शकली नाही. मित्र, म्हणून त्यांचा मला या ठिकाणी सत्कार करायचा आहे. या ठिकाणी मी त्यांना पाचारण करतो, त्यांनी इथे यावं आणि त्यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आयुष्यमान दाभरे साहेब हे करतील. त्यांना सप्रेम भेट देतात. डॉक्टर आले आहेत का? एसकार हॉस्पिटल नागपूर हे आलेले आहेत. त्यांनी सन्मान या ठिकाणी या मंचावर यावं. झालेल्या मिसेस बावर त्यांनी या ठिकाणी यावं. पुष्प देऊन स्वागत करते. या ठिकाणी गेल्या 11 वर्षापासून आपण हा कार्यक्रम घेत आहोत. तत्पूर्वी आम्ही या ठिकाणी समाज कार्य करत असताना काही विद्यार्थी घडवलेत आणि विद्यार्थी जमा करून एक बहुजन विद्यार्थी संघ स्थापन केला. या बहुजन विद्यार्थी संघामध्ये अनेक जातीचे धर्माचे लोक विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी नागपूरला राहतात. नागपूरला आयुष्यमान गजबिये सर आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या समितीचा एक विहार आहे. विहारामध्ये प्रशस्त जागा आहे. त्या ठिकाणी त्यांनी जागा दिली. त्या ठिकाणी 40 बाय 15ची राहण्यासाठी व्यवस्था करून दिली लोकांच्या सहयोगाने. तिथे आमचे विद्यार्थी राहतात. तिथे जे विद्यार्थी शिकतात. काही विद्यार्थी मजुरी करतात. एक विद्यार्थी मजुरी करतो, दुसऱ्या विद्यार्थ्याला सांगतो की तू अभ्यास कर, परीक्षा दे. त्याची पाळी संपली किंवा त्याचं काम झालं की दुसरा विद्यार्थ्याला इतर एकमेकाला रोटेशन आहे. अशाच अभ्यास करण्यातून काही विद्यार्थी तयार होत आहेत. आज सध्या तिथे 5व्या-6व्या वर्गापासूनचे विद्यार्थी तिथे राहत आहेत आणि शिकत पण आहेत. मित्र, या विद्यार्थ्यांना घडवत असताना नागपूरवासीय मंडळींचा फार मोठा वाटा आहे. कारण काही सज्जन वृंद त्या ठिकाणी ज्या हॉस्टेलच म्हणा त्याला किंवा ते ठिकाण आहे तिथे भेटी देतात. त्या विद्यार्थ्यांना कसे शिकतात, कसे बघतात ते बघतात, सगळं कसे वागतात ते सगळं बघतात. काही लोकांना त्याच्याबद्दल बरं वाटतं आणि काही लोक मग सढळ हाताने मदत पण करतात. अशामध्ये या मुलांना हे 4-5व्या वर्गाचे जे मुलं आहेत, 5वी-6वीचे लाखांदूरचे दुसऱ्याही गावचे, आम्ही कल्पनाही करू शकत नाही. पण या विद्यार्थ्यांना शिकवायला इथे तर आमच्या लाखांदूरमध्ये समजा एखाद्या मुलाला शेजारचा मुलगा जास्त शिकला असेल ना, घरी शेजारी दुसरा कोणी लहानसा मुलगा असेल, अडचण विचारायला गेला तर कदाचित तो आपली वेळ देणार नाही त्याला. परंतु त्या ठिकाणी मित्र ज्याच्या घरी जायला आपल्याला दरवाजावरचा कुत्रा अडवतो किंवा त्याच्या घरी ऑफिसच्या क्वार्टरमध्ये चपराशी असतो मित्र, अशा एका IAS ची पत्नी आयुष्यमान तागडेजी, त्यांच्या पत्नी आणि त्यांचा ग्रुप या 5व्या-6व्या वर्गांच्या मुलांना त्यांच्या घरी येतात आणि यांना ट्युशन देतात, मदत करतात. मित्र, एवढंच नव्हे तर आजच्या कार्यक्रमाला जे आम्ही बोलवलो होतो, आयुष्यमान EZ खोब्रागडे भारतीय प्रशासनिक सेवा सदस्य सचिव विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, ही व्यक्ती एवढी बिझी असताना सुद्धा या मुलांच्या रूमवर 2.5 तास बसली आणि खुर्चीमध्ये नव्हे, या लहानशा मुलामध्ये खाली बसली आणि त्यांच्या बरोबर गप्पा गोष्टी केल्या. काही त्यांना मार्गदर्शन पण केलं. या गावचे सरपंच विनोद ठाकरे हे सुद्धा तिथे जाऊन आले आणि त्यांच्या मनामध्ये मोठा परिवर्तन झालं. ते कबूल करतात की खरोखर आम्ही पूर्वी जे समजत होतो ते वेगळंच समजत होतो. इथे मात्र खरोखर कानेकरचं काम कसं आहे ते नागपुरामध्ये चालू आहे. या गावच्या लोकांनी आम्हाला अनेक प्रकारे
टोचून बोललेले आहेत, परंतु आमचा त्यांच्यावर राग नाही, रोष नाही, त्यांचा तो अज्ञान आहे. परंतु जेव्हा सच्चाई माहीत होते तेव्हा ते लोक खरोखर आपले सहाय्यक बनतात. हे आम्हाला माहीत असल्यामुळे आम्ही त्यांच्याप्रती आपला राग व्यक्त करत नाही. तर जे विद्यार्थी तिथे शिकले आणि शिकलेच नाही तर काही लोक नोकरीला पण लागलेत. अशाच पैकी 4 विद्यार्थी लागलेले आहेत नोकरीला. संदीप फत्तूजी कारेमुरे हे ओबीसी समाजाचे आहेत, कोदामेंडी गावचे, ते युनियन बँक ऑफ इंडियाला लागलेले आहेत भंडाऱ्याला. मंगेश सूर्यबान दैवले लाखांदूरचे आहेत, ते पण सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आहेत. दुसरे आहेत भीमराव किसनराव पांढरे, तालुका जिल्हा गोंदिया तलाठी म्हणून लागले आहेत अहेरीला, ते पण येऊ शकले नाहीत. आणि चौथे मिलिंद दवाडे MA पाली, आणि ते आता PhD झालेले आहेत पण ते येऊ शकले नाहीत. तर या ठिकाणी 2 विद्यार्थी जे विद्यार्थी आहेत नोकरीला लागलेले आहेत, ते बहुजन विद्यार्थी संघ नागपूरला तयार झाले आहेत. ते या ठिकाणी संदीप फत्तूजी कारेमुरे यांनी इथे यावं. मी आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे ॲडव्होकेट बावरसाहेब यांना विनंती करतो की त्यांना पुष्प द्यावं आणि हे भारताचे संविधान त्यांना प्रेमभेट द्यावं. तसेच संदीप फत्तूजी कारेमुरे कोदामेंडी त्यांनी इथे यावं. आजच्या कार्यक्रमाचे जे तो झाला अर्थ उलटी झाली बरं काय ना. तर मंगेशजी दैवले यांनी इथे यावं. आणि मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आयुष्यमान डॉक्टर BS गेडाम यांना विनंती करतो की त्यांनी हे भारताचं संविधान त्यांना सस्नेह भेट द्यावं. मला गरजेचं वाटतं मी बोललंच पाहिजे, परंतु एक गोष्ट राहिली आहे आमची. घाईमध्ये एक गोष्ट चुकलो मी, क्षमा करावी. मोठे मोठे लोक चुका करतात, मी लहान माणूस आहे त्यामुळे आपण पदरात घ्यावं. आजच्या कार्यक्रमाचं जे उद्घाटन होतं प्रभाकरजी शिंदे हे नागपूरवरून आलेले आहेत, त्यांचं पुष्प देऊन बहुजन विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार करा. कार्यक्रमाचे उद्घाटन तर झालंच आहे, त्याबद्दल वाद नाही, परंतु फक्त त्यांची एक उद्घोषणा व्हायला आहे. मी त्यांना कृपा करून विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करावं आणि विधिवत उद्घाटन झालं असं घोषित करावं. बहुजन प्रबोधन मंच लाखांदूर कडून आयोजित 63व्या प्रजासत्ताक दिनी संवेदन प्रबोधन साहित्य संमेलन 11वे याचं वित्सर उद्घाटन झालं असे मी जाहीर करतो. प्रिॲम्बल टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारताचे संविधान प्रास्ताविका याचंही वाचन करतो. असं म्हणण्यास हरकत नाही की दिस इज ही पूर्ण जगातील जे काही संविधान आहे त्यातली एक वन ऑफ द बेस्ट प्रिॲम्बल आहे. आणि फार अभ्यास करून बाबासाहेबांनी ही प्रिॲम्बल बनवलेली होती, बिकॉज इट कॉन्स्टिट्यूट्स ऑल द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. मराठीत याचं वाचन करतो मी. आम्ही भारताचे लोक एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत
आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. भारताचे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर B.R. आंबेडकर. जय भीम. आणि विधिवत उद्घाटन झाल्याचं उद्घाटक महोदयांनी घोषित केलेलं आहे. या ठिकाणी नागपूरचे आम्हाला जे मदत करणारी मंडळी, आयुष्यमान गजभिये साहेब आणि त्यांच्यासोबत आलेली मंडळी यांना पुष्पगुच्छ देऊन बहुजन विद्यार्थी संघाचे विद्यार्थी त्याचा सन्मान करतील. तो संविधानावर गेल्या 10-12 वर्षापासून हे 11वं वर्ष आहे संविधान प्रबोधन साहित्य संमेलनाचं. अनेक मान्यवर मंडळींना बोलवतो, पण निवड हा एकमेवच कार्यक्रम घेतो अशातलाही भाग नाही आहे. तर वर्षभर काही कार्यक्रम आम्ही घेतच असतो. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. त्याचप्रकारे 26 नोव्हेंबर हा दिवस सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. 26 नोव्हेंबर हा घटना अर्पण दिन. तो घटना अर्पण दिन यावर्षी आणि त्यांचे सगळे सहकारी सोनी या गावी घटना अर्पण दिनाचा कार्यक्रम आम्ही आता ज्या रेस्ट हाऊसमध्ये जेव्हा आमचे पाहुणे होते तिथे आलेल्या मंडळींना हजारेचं तुम्हाला काही उत्तर मिळालं का? सगळ्या लोकांना मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो, अण्णा हजारेंनी आम्हाला उत्तर द्यावं याच्यासाठी पत्र पाठवायला लागले. अण्णा हजारेंनी घटना विरोधी कृती केली ते अशी की भारताच्या संविधानामध्ये तज्ञ बसलेले आहेत, मी चुकलो तर मला दुरुस्त करतील. संविधानामध्ये अशी तरतूद नाही की संसदेचे मेंबर आणि गावातील ज्याला सिव्हिल सोसायटीचे लोक म्हणतात अशी दोघांची मिळून कमिटी बनेल अशी तरतूद नाही. माझ्या समजुतीप्रमाणे असेल तर ते दुरुस्त करतील. ती समिती त्यांनी स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून जनलोकपाल स्थापन करायचं त्यांनी जनलोकांमध्ये हे विचार पोहोचवले. त्यासाठी उपोषणही केलं आणि त्या उपोषणामध्ये त्यांनी जे बॅनर लावलेलं होतं तिथे आम्हाला बाबासाहेबांचे, जे आम्ही टीव्हीतून पाहत होतो, बाबासाहेबाचा कधी आम्हाला तिथे काही दिसलंच नाही. त्यांनी बाबासाहेबाचा फोटो लावा असा आमचा आग्रहही नाही. परंतु ज्या वेळेला त्यांचं उपोषण सुटलं त्यावेळेला मात्र एका दलित मुलीच्या हातून आणि एका मुस्लिम मुलीच्या हातून मात्र त्यांनी आपला उपोषण सोडलं. हा देखावा आम्हाला काही पटला नाही आणि म्हणून आम्हाला वाटलं की हे त्यांचं देखावा आहे, त्यांना पत्र पाठवलं पाहिजे. आणि त्यावेळेस त्यांनी उपोषण सोडलं त्यावेळेस त्यांनी एक गोष्ट जाहीर केली ती अशी की पुढल्या लढ्याची ब्ल्यू प्रिंट माझ्याजवळ तयार आहे. मलाही वाटलं की हा माणूस मोठा आहे. पुढल्या लढ्याची ब्ल्यू प्रिंट जर तयार आहेच तर आम्हीही काही समस्या मांडतो, त्याही थोड्याशा तुमच्या ब्ल्यू प्रिंट मध्ये टाका. तुम्हाला जमाना मानते आहे तर तुम्ही ह्याही समस्या मांडल्या तर तुमची सरकार ऐकू शकेल, सरकार तुमच्या समोर झुकेल बाबा. आणि म्हणून आम्ही ते पत्र लिहिलं. अजूनही या बहुजन समाजाच्या जे ज्यांच्यासाठी मंडल आयोग लागू झालं ते मंडल आयोगाची मागणी पूर्ण झालीच नाही. अण्णा हजारे त्याच्यावर बोललेच नाही. म्हटलं अण्णा हजारेची बोला ना त्याच्यावर. जे ओबीसी त्यांची अजूनही जनगणना जातवार ज्यासाठी भांडत होते ते काही झाली नाही तर अण्णा हजारे मांडा. मित्र, जे अधिकारी वर्ग नोकरीला आहे म्हणजे अधिकारी लोक जे आहेत त्यांना इन्कम टॅक्स लागते, कारण त्यांचा पैसा त्यांना लपवून ठेवता येत नाही. पगार लिखित असते, त्यांच्यावर इन्कम टॅक्स लागते. आणि आमचे जे उद्योगपती आहेत
ते अनेक प्रकारे आपले कर चोरण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं विधी तर मला माहित नाही मर्यादा 20 एकर आहे की काय मला नाही माहित, पण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना जमीन ठेवायची, बाकीची जमीन दान करायची किंवा सरकारला द्यायची. मित्र, शेतकऱ्याला जमीन, ज्याच्याकडे जमीन होती त्याला सिलिंग लावला. मग हे अब्जोपती करोडपती ज्यांच्या जगामध्ये नाव आहे श्रीमंत म्हणून, त्यांच्यावर सिलिंग लावली का? मग त्यांच्यावर का नाही सिलिंग लाव? तुला एवढ्याच मर्यादेपर्यंत पैसे ठेवता येतील, जास्त नाही. म्हणून आम्ही लिहिलं अण्णा हजारेजी हेही करून टाका. अशा आम्ही जवळपास 10-12 मागण्या ठेवल्या. आणि शेवटची गोष्ट, अण्णा हजारे ज्या ताकदीने बोलून राहिले भ्रष्टाचाराच्या विरुद्ध, आमचा एक दावा आहे, अरे नीतिमान लोक जिथे असतील तिथे भ्रष्टाचार का काहीच वाईट घडणार नाही. खऱ्या अर्थाने नीतिमान लोक घडवण्याची गरज आहे. हे बाबासाहेबांनी संविधान सभेतच सांगितलं होतं. संविधानिक नैतिकता या देशामध्ये नाही. हे संविधानिक नैतिकता रुजवण्याचं काम आमचं सगळ्याच आहे. घटना समितीमध्ये जेव्हा घटना तयार होत होती त्यावेळेला काय अपेक्षा व्यक्त केली होती या खासदारांकडून? संविधान सभेचे जे डिबेट्स आहेत, वकील लोकांनी अभ्यासले असतीलच, वाद नाही, परंतु त्यांनीच वाचावं असा कुठे लिखित आहे? अरे आम्ही वाचलं पाहिजे. तो आमचाही अधिकार आहे. एक होता अधिकार की ब्राह्मणांनीच फक्त वेद वाचावं. अरे आता तर सगळ्यासाठी खुले झाले, म्हणून संविधानाला वंदन आहे. मित्रो, त्या संविधान सभेमध्ये काय चर्चा झाली, काय अपेक्षा केली होती खासदार लोकांकडून, आमदार लोकांकडून? तिथे लिहिलं आहे, चर्चा झाली तिथे. या खासदार लोकांकडून अपेक्षा व्यक्त केली होती की जेव्हा आता हे संविधान पास होणार, संविधान लागू होणार, तेव्हा भारताची सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत या आमदार खासदारांनी किंवा तिथल्या मंत्र्यांनी त्या काळातल्या संविधानामध्ये काय काय लिहिलं आहे याची माहिती त्यांनी आपल्या विधानसभेमध्ये, आपल्या लोकसभेमध्ये द्यावी, जनतेला द्यावी, हे अपेक्षा केली होती. मित्र, किती आमदारांनी हे काम केलं हो? त्यांना जाब विचारा, काय उत्तर देतात बघत बसा तुम्ही. मी आमदार खासदारांना विचारलेलं आहे, उभे आहेत खासदार साहेब, घटना वाचली का म्हणून विचारलंच होतं मी. नाही म्हणून प्रांजळपणे उत्तर दिलं. या गावचे आमदार झाले ज्यांनी पेन्शन घेतली आणि स्वर्ग लोकात पोहोचले, त्यांची मुलाखत घेतली मी. त्यांना विचारलं संविधान वाचलं का? नाही म्हणे, संविधानच नाही तर कोठची वाचू. पुन्हा प्रश्न करणार म्हणे, मला बरं नाही, नंतर विचाराल म्हणते, आणि नंतर निघून गेले. हिरालालजी भाई आमच्या गावचे आमदार, बाकी सवाल नाही द्या. हे काम त्यांचं होतं. म्हणून मित्र, आम्ही हे चालू केलं. संविधान लोकांपर्यंत गेलं पाहिजे, त्याची माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. अरे तिथे मोठे मोठे वकील लोक, तुमच्या समोर एक प्रश्न करतो आत्ताच याच बोलण्यामध्ये. मी सर्वे सुद्धा केलेला या एरियात. काय सर्वे केला? संविधानाची माहिती किती लोकांना कशी आहे म्हणून सर्वे असा केला. त्याच्यामध्ये एक पहिलाच प्रश्न सांगतो, जास्त सांगणार नाही. पहिला प्रश्न मी लिहिला होता, 20 प्रश्न होते. कोणत्याही प्रकारचा भेदाभेद, मग लिंग, भाषा, प्रदेश, श्रीमंत, गरीब वगैरे वगैरे, अशा प्रकारचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय याची हमी देणारा ग्रंथ कोणता? पर्याय पण दिले होते. पर्याय होते कुराण, बायबल, गुरु ग्रंथ साहिब, त्रिपिटक, भारताचे संविधान. मित्रो, मोठे आश्चर्यकारक आम्हाला उत्तर मिळाले. त्यावेळेस खासदार साहेबांना पण भरून दिले बरं का ते प्रश्नावली, उपस्थितच आहे. त्यावेळेस 12 लोकांनी भगवद्गीता उत्तर दिलं. कुराण, बायबल, गुरु ग्रंथ साहिब असं कोणीही लिहिलं नाही. त्रिपिटक 2 लोकांनी उत्तर दिलं. भारताचे संविधान 78 लोकांनी दिलं. यापैकी एकही नाही असं उत्तर दिलं या ॲडव्होकेट साहेबांना. तानेकर के पास प्रूफ होता है, कोई हवा में बात नहीं करता. कोणताही ग्रंथ नाही
MSc BA BEd MEd या माणसाने उत्तर दिलं कोणताही ग्रंथ नाही. सोचने वाली बात है साथियों. एवढ्या मोठ्या उच्च विद्या विभूषित लोकांना भारताचं संविधान हे आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्यायाची हमी देतो हे जर माहित नसेल मग सांगा संविधानावर कार्यक्रम लावणं गरजेचं आहे की नाही. म्हणून आम्ही लावतो. दुसरी महत्वपूर्ण बात, त्याच ठिकाणी एक प्रश्न लिहिला होता मी. आपल्या मते संविधानाविषयी जाणीव जागृती कोणी कशी करावी. उत्तर तिथे होते लिहिलेले, शासन किंवा प्रशासन, बुद्धिजीवी वर्ग, प्रसार माध्यमाद्वारे, सार्वजनिक कार्यक्रमाद्वारे. 11 लोकांनी सांगितलं शासन, 3 लोकांनी म्हटलं प्रशासन, बुद्धिजीवी वर्ग म्हणणारे 38, प्रसार माध्यमाद्वारे म्हणणारे 22, सार्वजनिक कार्यक्रमाद्वारे म्हणणारे 49. म्हणजे आम्ही 49च्या ग्रुपमध्ये आहो म्हणून कार्यक्रम. 26 जानेवारी 2006 ला 56 वर्ष पूर्ण जुने होणारे भारताचे संविधान बदलवायला पाहिजे काय असाही प्रश्न टाकला होता. कारण 2000 ला बीजेपीचं सरकार सेंटर मध्ये आलं होतं आणि घटना विरोधी कृत्य केलं. वकील बसलेलेच आहेत, खासदारही आहेत.